प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. कशा आहात आपण सर्वजण? पुन्हा एक वार आज आपण एक छोट्याशा मेसेजमध्ये आपण जाणार आहोत की उद्या शब्बात आहे. पुस्तक पहिला अध्याय आहे 31 पासून काही पुढची वचनं दुसऱ्या अध्यायामध्ये देखील मी आपणासाठी वाचणार आहे. कृपा करून लक्ष द्या. आपल्याकडे बायबल असेल तर कृपया बायबल संगती ठेवा. देवासंदर्भात आहे. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. 6 दिवस देवानं काम केलेलं आहे आणि 6व्या दिवशी असं म्हणतो की आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा 6वा दिवस. मग लगेच 7वा दिवस येत आहे, शब्बात. काय होते बघा. याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम 7व्या दिवशी संपविले. केलेल्या सर्व कामापासून त्याने 7व्या दिवशी विसावा घेतला. देवाने 7वा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम म्हणजे चांगले काम संपवून त्याने त्या दिवशी विसावा घेतला. 6 दिवस पूर्णपणे देवाने काम केलं, चांगलं काम केलं, परफेक्ट काम केलं, आशीर्वादित काम केलं. जगाच्या लोकांच्या, निसर्गाच्या, प्राणीमात्रांच्या उपयोगात येईल असं काम केलं. सर्वांची काळजी घेता येईल, आपल्या कामाद्वारे सर्वांची काळजी घेता येईल अशा प्रकारचं काम परमेश्वरानं केलं. आणि मग तो म्हणला की देवानं पाहिले की आपण केलेले काम सर्व काही चांगलं आहे. आता मी केलेलं प्रत्येक काम चांगलं आहे. मी मागं वळून बघितलं, 6 दिवसाचं प्रत्येक काम माझं चांगलं आहे. त्याच्यामध्ये अशी कोणतीच बाधा नाही, त्याच्यामध्ये अशी कोणतंच वाईट नाही. आणि त्याच्यानंतर त्यानं शब्बाताचा विसावा घेतला, शब्बात दिवसाला आशीर्वादित केलं आणि आपण संपवलेल्या चांगल्या कामापासून त्यानं विसावा घेतला. प्रियजनांनो, प्रश्न हा आहे की देवाला आपण, परमेश्वराला फॉलो करतो. आम्ही शनिवारी शब्बात दिवशी विसावा म्हणून, पवित्र दिवस म्हणून शब्बात पालनासाठी जातो. त्यावेळेस आम्ही कधी मागं वळून बघितलेलं आहे का की गेली 6 दिवस मी जे काही काम केलेलं आहे ते सर्व चांगलं आहे? कोण साक्ष देऊ शकतं असं स्वतःसाठी की मी 6 दिवस गेली सर्व चांगले काम केलेले आहेत आणि मी आज चर्चला आलेलो आहे आणि मग मी आज विसावा घ्यायला आलेलो आहे. आज चर्चला कशा प्रकारे, कोणत्या कारणानं आपण जात असतो. गेली 6 दिवस मी चांगलं काम केलेलं आहे का? देवानं जसं 6 दिवस चांगलं काम केलं आणि मागे आम्ही पाहतो की सर्व काही त्याचे काम, देवाचे काम सगळ्या जगासाठी उपयोगात होते, जगाच्या कल्याणासाठी होते. त्याच्यामुळे आपण श्वासोश्वास घेतो. निसर्ग, सूर्य, चंद्र, तारे, पाणी, झरे, आकाश, पृथ्वी, रात्र, दिवस, फुलं, फळं, हे सगळे काही दुसऱ्याच्या उपयोगात येतील असं काम परमेश्वरानं केले. आज माझं 7व्या दिवस पाळत असताना 6 दिवस कसे केलेले आहेत याच्यावरती शब्बाताचा आशीर्वाद अवलंबून आहे. कारण तो दिवस शब्बाताचा आहे, तो चांगलं काम करून आल्यानंतर विसावा घेण्याचा दिवस आहे. काहीतरी ओबड धोबड लोकांचं वाटोळ करतेलं, वाईट काम केलेलं, सगळं गुंडाळून ठेवलेलं असलं काम केल्यानंतर शब्बाताचा विसावा घ्यायला आम्ही येतो, तर कसा विसावा आपल्याला मिळेल? आणि म्हणून आपल्याला जर शब्बाताचा विसावा आणि शब्बाताचा आशीर्वाद मिळायचा असेल तर माझी 6 दिवसाची हिस्ट्री खूप महत्वाची आहे. ती 6 दिवसाची हिस्ट्री माझ्या आशीर्वादाच्या आडवी येणारे आहे काय? शब्बात पालनाच्या आडवी येणारे आहे काय? काय मी गेली 6 दिवस देवाच्या कार्यात होतो काय मी गेली 6 दिवस दुसऱ्यांच्या उपयोगात पडलेलो आहे काय गेली 6 दिवस मी देवाची आराधना केलेली आहे काय मी 6 दिवस बायबल वाचलेला आहे काय मी 6 दिवस देवाचं मेडिटेशन, मनन चिंतन देवाच्या वचनांचं केलेलं आहे का मी गेले 6 दिवस लोकांना
टोचलेला आहे, मारलेला आहे, वाईट गुंगाळ वागलेलो आहे, जसं मनाला येईल तसं वागलेलो आहे, देवाची इच्छा धुडकारून जगलेलो आहे. ही माझी 6 दिवसाची हिस्ट्री आहे. मग मी 7व्या दिवशी प्रार्थनेला आलेलो आहे शाब्बाताचा विसावा घेण्यासाठी. माझ्या प्रियजनांनो, आज शाब्बाताचा येणारा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यासाठी आपली हिस्ट्री असणं गरजेचं आहे 6 दिवसाची, की मी केलेले, परमेश्वर म्हणतो की आपण केलेले सर्व काम फार चांगले आहे असे देवाने पाहिले. येशू ख्रिस्तानं गेली 6 दिवस देवाच्या निर्मितीमध्ये घालवले. प्रत्येक त्याचे 6 दिवस लोकांचे काम करण्यामध्ये गेले. प्रत्येक त्याचे 6 दिवस समाज उपयोगी काम करण्यामध्ये गेले. प्रत्येक वेळेसचे त्याचे 6 दिवस लुल्या, लंगड्या, आंधळ्या पांगळ्यांना सुवार्ता सांगण्याला खर्च केले गेले. 6 दिवसाची येशू ख्रिस्ताची हिस्ट्री खूप महत्वाची होती. आणि मग तो 7व्या दिवशी देवाची विश्रांतीवार पालनासाठी, शाबात पालनासाठी मंदिरामध्ये जात असते. माझ्या प्रियजनांनो, नामधारी राहू नका. देवाचं येणं, येशू ख्रिस्ताचं येणं लवकर आहे. तुमच्यावर काय जबाबदारी दिलेली आहे परमेश्वरानं हे तपासून बघा देवाच्या दिव्य वचनांच्या मध्ये. 6 दिवसाची आमची हिस्ट्री लोकांचं वाटोळ करण्यामध्ये गेली आणि 7वा दिवस आम्ही शाब्बात जर पालनासाठी येत असेल तर देर इज नो ब्लेसिंग्स फॉर यू इन द साबाथ डे. प्लीज रिमेंबर दिस. आमची कामं काय आहेत? निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 9 ते 15 मध्ये देव इस्रायल, आधुनिक इस्रायल लोकांची किंवा त्यावेळीच्या इस्रायल लोकांचे कामं सांगून ठेवतो. आणि यावरती मी जास्त अजून पुढं एक करणारच आहे व्हिडिओ. परंतु हे जे कामं आहेत काय आहेत आपली 6 दिवसाची, आपण चांगले कामं काय करू शकतो? थोडक्यामध्ये 3रा अध्याय निर्गमचं पुस्तक आणि 9 पासून पुढे वचन असं म्हणतात, पहा, ज्यावेळेस मोशेला इस्रायल लोकांच्याकडे पाठवलं तर इस्रायल लोकांनी काय काम करायचं होतं, त्यांचं काय काम होतं. 9व्या वचनापासून पुढे, पहा, इस्रायल वंशजांचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जात जुलूम करीत आहेत हेही मी पाहिलं आहे, प्रत्यक्ष पाहिलं आहे. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशजास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवत आहे. काय कामासाठी त्यांना बाहेर काढायचं होतं? काय त्यांनी शाबात पालनाच्या अगोदर करायचं होतं? तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेन, मी तुला पाठविले याची तुला खून हीच तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा करावी. देवानं इस्रायल लोकांना यासाठी बाहेर काढलं होतं की त्यांनी देवाची सेवा करावी. त्यांचं हे काम होतं. प्रियजनांनो, आज त्यांना देव सांगतो की याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा करावी. तुम्ही आहे त्याच ठिकाणी देवाची स्तुती करावी. गेली 6 दिवसाची हिस्ट्री तुमची देवाची सेवा करण्याची असावी. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने आम्हाकडे पाठविले असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन सांगितले असता त्यांचे नाव काय आहे मला ते विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशास सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले. आणखीन देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल. माझ्या प्रियजनांनो, देवाचं स्मरण करण्यासाठी, देवाच्या लोकांना देवानं आशीर्वादित करण्यासाठी त्यांचं काम नेमून दिलेलं आहे. आणि ते काम आम्ही या अध्यायामध्ये स्पष्ट पाहतो की इस्रायल लोकांना सांग, तुम्ही बाहेर निघा, स्लेव्हरी मधून, त्या दास्यगृहातून बाहेर निघा आणि ज्या या डोंगरावर आहात तिथं माझी उपासना करा. गेली आणि ते तुमचे जुलूम मी पाहिलेले आहे. आज प्रियजनांनो, आज तुम्ही वेगवेगळ्या कष्टानं, दुःखानं, त्रासानं, संकटानं त्रस्त असाल, पण तुम्हाला परमेश्वर, देवाची सेवा, देवाची आराधना, देवाचं मनन चिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि ही 6 दिवसाची तुमची हिस्ट्री असावी, लोक उपयोगी, समाज उपयोगी, देश उपयोगी.
कार्य ख्रिश्चनांच्याकडून घडावं आणि मग 7व्या दिवशी देवानं जसं म्हणलं की मी केलेले काम पूर्ण चांगले होते आणि ते मी संपवलेले आहे. काय तुम्ही चर्चला जाण्याच्या अगोदर, शाबात पालनाच्या अगोदर 6 दिवसामध्ये केलेलं काम चांगलं होतं का हे मागे वळून पहा आणि मग देवाच्या आशीर्वादासाठी तयार राहा. जर तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, जर तुम्ही देश सेवा, देवाची सेवा, लोकांची सेवा, अनेकांना उपयोगी पडणे, अनेकांच्या गरजांच्या मध्ये त्यांच्या संगती राहणे, त्यांच्या दुःखात त्यांच्या जवळ उभा राहून त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, सुवार्ता करणे, या गोष्टी जर तुम्ही म्हणाल, वाह मी गेली 6 दिवस केलेले काम संपूर्ण चांगले आहे, आता मी देवाच्या शाबातामध्ये जाऊ शकतो. आज आम्ही या पद्धतीने देवाच्या शाबातामध्ये जात आहोत का? कृपा करून लक्ष ठेवा. देवबाप तुम्हाला शाबाताचा आशीर्वाद नक्की देणार आहे जर तुमची हिस्ट्री 6 दिवसाची चांगली असणार आहे. बरेच जण शाबाता दिवशी अनेक गोष्टी करायला येतात. गेली 6 दिवस तर बोंबलतातच, मरतातच, जिकडे नको तिकडे करतातच. परंतु 7वा दिवस सुद्धा आम्ही आशीर्वादित दिवस आहे हे न पाहता अनेक वेगवेगळ्या गोष्टींना आम्ही चर्चेस मध्ये, मंडळांच्या मध्ये जात असतो. पॉइंटर होऊन आम्ही जात असतो. प्रियजनांनो, आमचं काम आहे, मी केलेले सर्व काही काम चांगले होते 6 दिवस, आता मला कोणी आशीर्वादानं, शाबाताच्या आशीर्वादानं अडवू शकत नाही. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. बायबलमध्ये अनेक चांगल्या गोष्टी, ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य, वर्तणूक सांगितलेले आहे. देवाने म्हणलेलं आहे की तुम्ही माझ्या नावाने जर तुम्हाला कोणी काही मागितलं तर माझ्या नावास खातर तुम्ही त्यांची सेवा करा. प्रियजनांनो, हे 6 दिवसाची माझी हिस्ट्री चांगली असू द्या, म्हणजे 7व्या दिवसाचा आशीर्वाद जो राखून ठेवलेला आहे तो नक्की तुमचा होईल. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू तुमची काळजी घेऊ. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. मान, महिमा, गौरव, सन्मान सर्व काही परमेश्वराला. थँक्यू.